ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह राज्यात निवडून आलेल्या 65 महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरे यांच्याकडे पुरावे असल्याचं कळलंय। तर येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे बिनविरोध महायुती छाया उमेदवारांची पोलखोल करणार असल्याची ही माहिती आहे। कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ यांच्यासह अनेक महत्त्वाचे पुरावे राज ठाकरे यांच्याकडे। प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देणार आहेत। नक्कीच आपण बघतोय की सध्या ज्या पद्धतीने 65 उमेदवार जे बिनविरोध निवडून आलेले आहेत ते महायुतीचे आहेत। भाजपसह महायुतीचे हे निवडून आलेले उमेदवार नेमक्या कशाच्या संदर्भात निवडून आले, कशा पद्धतीने त्यात व्यवहार झाले, त्या सगळ्या संदर्भातले पुरावे राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्या नेत्यांनी सुपूर्द केलेले आहेत। आणि याच एकूण प्रोसेसच्या विरोधात राज ठाकरे आणि मनसे जे आहेत ते सोमवारी कोर्टामध्ये जाणार आहेत। कोर्टामध्ये या संदर्भात न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहेत, कारण निवडणूक आयोगासंदर्भात या आधी देखील मनसेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। आणि आता ज्या पद्धतीनं 65 बिनविरोध निवडून आलेले आहेत, उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीची निवडणूक बघितली असल्याचं मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। आणि एकूणच या एकूण प्रक्रियेमध्ये नक्कीच वैदेही, त्यामुळे आता 65 उमेदवारांची पोलखोल राज ठाकरे कशी करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।